नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे प्रोटीनने भरपूर मऊ, खमंग आणि अगदी डब्यासाठी परफेक्ट असे मूग डाळीचे पराठे. पहिल्यांदा इथे 1 कप मूग डाळ मी 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवली. तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकता. डाळ व्यवस्थित भिजली की ती स्वच्छ धुवून कुकरमध्ये किंवा पॅनमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. लक्षात ठेवा डाळ जास्त शिजून पातळ होऊ देऊ नका. दाणेदार राहिली तर पराठ्याचं सारण खूप छान तयार होतं. अगदी याला मऊ करून मेड नाही बनवायचं याचं. आता पराठ्यासाठी कणिक मळून घेऊया. एका परातीत 2 कप गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये 2 मोठे चमचे रवा घ्या. त्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घ्या. रव्यामुळे एकदम खुसखुशीत असे पराठे बनतात. याला थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊया. कणिक मळून झाल्यावरती किमान 15 ते 20 मिनिटं अशीच मुरत ठेवूया. तोपर्यंत आपण सारण तयार करूया. गॅसवर एक पॅन ठेवा. त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घ्या. जास्त तेल वापरायची गरज नाही इथे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी हिंग टाका. कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परता. यानंतर 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घाला आणि कच्चा वास जाईपर्यंत छान परतून घ्या. त्यामध्ये पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. त्याला जळणार नाहीत याची काळजी घेत हलक्या आचेवर परता. आता शिजवलेली मूग डाळ घाला आणि सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं परता. त्यामुळे डाळीतील अतिरिक्त ओलावा निघून जाईल आणि सारण पराठ्यातून बाहेर येणार नाही असं कोरडं असं सारण तयार होईल. आता 1 टीस्पून कसुरी मेथी हाताने चुरून घाला. ही छोटीशी टीप पराठ्याची चव अनेक पटीने वाढवते. गॅस बंद करा आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या. कसुरी मेथी टाकल्याने आपले पराठे अगदी खमंग होतात. मिश्रण थंड झाल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. आता आपलं सारण तयार आहे. इथे आपलं कणिकही व्यवस्थित मऊ झालेलं आहे. त्याला 1-2 मिनिटं परत एकदा मळून घ्या. छोटासा गोळा घ्या आणि त्याची अशी वाटी बनवून त्यामध्ये सारण भरा. कणकेचा गोळा लहान आणि सारण त्याहून जास्त असं भरलं की पिठूळ असे लागत नाहीत आपले पराठे. अगदी खमंग सारणाची चव जास्त लागते, पिठाची कमी लागते. आता अशी वाटी बनवून ते व्यवस्थित कडा नीट बंद करून हलक्या हाताने पराठा लाटा. जास्त दाब दिला तर सारण बाहेर येऊ शकतं, त्यामुळे सावकाश लाटा. गरम तव्यावर पराठा टाका आणि दोन्ही बाजूंनी थोडंसं तूप किंवा तेल लावा आणि मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्या. पहा किती सुंदर मऊ आणि खमंग मूगडाळ पराठा तयार झाला आहे. हा पराठा दही, लोणचं, हिरवी चटणी किंवा रायत्यासोबत अप्रतिम लागतो. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा प्रवासासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला प्रोटीन युक्त, चविष्ट आणि सोप्या रेसिपी आवडत असतील तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सुन्नूच्या किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच सोप्या, स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपीसह पुन्हा भेटू. धन्यवाद.